आपली विधान परिषद आमदार म्हणून निवड झालेली आहे, त्या अनुषंगाने प्रतिक्रिया. मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपल्या मराठीमध्ये म्हण आहे आणि जसं बोलतात तसं करतात अशा पद्धतीची प्रतिमा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आपल्याला माहीत आहे की 6 महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये माझी उमेदवारी घोषित झाली. मी प्रचाराला सुरुवात केली, साहित्य सगळीकडे वाटलं गेलं, कार्यालय उघडले आणि पक्षाने आदेश दिला की उमेदवारी परत घ्या. माझ्या पत्नीला यवतमाळमध्ये उभं करावं लागलं तिथल्या राजकीय समीकरणांसाठी. दुर्दैवाने पराभव झाला, परंतु त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला होता की खचून जाऊ नको, मी पाठीमाग आहे. आणि काल त्यांनी दाखवून दिलेलं आहे की विधान परिषदेवर माझी निवड केलेली आहे. मनापासून त्यांचं, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, माननीय राज्यपाल महोदय, सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आज नांदेड जिल्ह्यामध्ये 4 दिवसाचा माझा युवा सेनेचा संपर्क अभियान दौरा आहे. त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वसामान्यातून आलेले मुख्यमंत्री आहेत, गरिबांचे मुख्यमंत्री आहेत. रिक्षा चालवत तिथपर्यंत पोहोचले आहेत. आज कोतवालापासून महिला भगिनींपासून सर्व समाजाचे महामंडळ स्थापन केले. प्रत्येक महामंडळाला त्यांनी पैसे दिले. हे करत असताना संघटन मजबूत होणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा या तालुक्याने 2दा शिवसेनेला आमदारपद या तालुक्याने दिलेलं आहे. बाजूच्या मतदारसंघामधून मी एकदा आमदार झालेला आहे. आज कलंबरसारखा कारखाना आमच्या ताब्यामध्ये आहे आणि कलंबरसारखा कारखाना येत्या वर्षात तो 1.5 वर्षामध्ये सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आपल्याला माहीत आहे की मी खासदार असताना माझ्या लोकसभा मतदारसंघातील पोफाळी हा कारखाना 8.5 वर्ष बंद होता. कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी सुरू केलेला हा कारखाना त्या भागातली कामधेनू, परंतु तिथलं सगळं अर्थचक्र थांबलेलं होतं. मागच्या 2 वर्षापूर्वी मी हा कारखाना चालू केला. नुसता चालूच केला नाही तर पूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त भाव 2600 रुपये भाव एक रकमी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केला. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही शेतकऱ्यांचं देणं राहिलेलं नाही. एक रकमी सगळ्यांना पैसे दिलेले आहेत. त्या पद्धतीनं हा कलंबर चालू झाला पाहिजे. या शेतकऱ्यांना वैभवाचे दिवस आले पाहिजे. यासाठी याच्यापुढं प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या अनुषंगानं आज संघटनात्मक बांधणी कशी आहे, कारण शिवसेनेकडे असलेला हा लोहा कंधार मतदारसंघ आहे. शिवसेनेचंही गेल्या 1990पासनं हा शिवसेनेने लढवलेला मतदारसंघ आहे. तर ही बांधणीची एक चौकशी करण्यासाठी, कुठे काही कमतरता असेल तिथं मदत करण्यासाठी इथं आलेला आहे. दुर्दैवानं थोड्याशा काही कमतरता आहेत, काही मध्यंतरी गॅप पडलेला आहे, परंतु अतिशय सक्षम असे पदाधिकारी आहेत. बाळासाहेब आहेत आमचे. आज एक चांगलं ऑफिस त्यांनी इथं निर्माण केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. थोडंसं कमी जास्त असेल, परंतु जो काम करतो, जो लोकांमध्ये जातो, त्याच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. ही शिकवण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची. आणि जो काम करणारा पदाधिकारी त्याला निश्चित याच्या पुढे न्याय मिळेल. काम करणाऱ्यालाच संधी मिळेल. काम न करून केवळ जे काही कार्ड आणि पद भूषवणारे लोक आहेत, केवळ मुंबईला फिरणारे लोक आहेत, यांना घरची वाट दाखवलीच आहे. सर, आज महायुतीच्या जागा वाटप होणार आहे का, त्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यामध्ये आपण शिंदे गटासाठी किती जागा मागल्या आहेत? आम्ही पूर्वी 1990 साली आपल्याला माहीत असेल पहिल्यांदा लढलो, त्यावेळेस आत्ताचा भोकर आणि तेवढाचा केवळ मुदखेड मतदारसंघ हा भाजपकडे होता. बाकी 7 जागा त्यावेळेस शिवसेनेकडे होती. परंतु कालांतराने समीकरणं बदलत गेली. मागच्या निवडणुकीमध्ये 5 जागा होत्या: नांदेड उत्तर, दक्षिण, लोहा कंधार, देगलूर बिलोली आणि हातगाव. परंतु आता ही लोहा कंधार जागा शिवसेनेची आहे, ती आम्ही मागितलेली आहे. त्याचबरोबर मुखेड ही जागासुद्धा शिवसेनेनं मागितलेली आहे. त्याचबरोबर हातगाव, नांदेड उत्तर, दक्षिण तर आहेच, परंतु किनवट या जागीसुद्धा शिवसेनेनं तिथं दावा आहे, कारण किनवट भागामध्ये शिवसेनेचं संघटन अतिशय मजबूत संघटन आहे. लोहा कंधार मतदारसंघामध्ये बाळासाहेब कराळे यांचं नाव चांगलंच चर्चेमध्ये असतं. त्या अनुषंगानं त्यांचा विचार केला जाईल का? निश्चित लोकांमधून जर त्यांचं नाव आलं, केवळ म्हणजे एखादा कार्यकर्ता हेमंत पाटलांनी सांगितलं की बाळासाहेबाला द्या म्हणून तिकीट मिळेलच असं नाही. कारण शिंदे साहेबांची पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःची यंत्रणा आहे. किमान 5 ते 7 सर्वे प्रत्येक गावातून, गावागावामध्ये आज त्यांच्या टीमचे माणसं प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 200-200 माणूस त्यांचं फिरत आहे आणि लोकांचे मॉकपोल घेतल्या जातात. लोकांमधून नाव आलं तर निश्चित त्यांना संधी मिळू शकते.
सर लाडक्या बहिणीचे दोन्ही महिने म्हणजे दिवाळीपर्यंतचे पैसे मिळालेले आहेत आणि विरोधकांकडनं हा एक निवडणुकीच्या अगोदरचा जुमला म्हणून पाहिलं जातं. या अनुषंगाने आपण काय प्रतिक्रिया देणार आहात? विरोधकांकडं मागचे 2.5 वर्ष सत्ता होती, त्या काळामध्ये दुपारी वामकुक्षी घेणं, कोणत्याही कार्यकर्त्याला कधी न भेटणं, कुठल्याही फाईलवर सही न करणं, कुठलंही काम न करणं, याच्या पलीकडे कुठल्याच प्रकारचा अनुभव आला नाही. केवळ दुसऱ्यांच्या नावाने खडे फोडायचे. तर आज कोतवाल असेल, पोलीस पाटील असतील, रोजगार सेवक असतील, CSC सेंटरवाले असतील, सर्वसामान्य तळागाळातल्या गाव पातळीवर काम करणाऱ्या घटकांचा विचार या सरकारने केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब 22 तास दररोज काम करतायत आणि निश्चित हेच सरकार या समाजाला, या महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतं. केवळ कोळी करून कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी तुम्ही पहिला राजीनामा दिला आणि दिल्लीच्या संसद भवनासमोर तुम्ही एक दिवशी उपोषण सुद्धा केलं. असे असताना लोहा तालुक्यातील एक विरोधक मराठा समाजाच्या आरक्षणाला गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांची तुम्ही काल परवा भेट घेतल्यामुळे लोहा तालुक्यातला संदेश वेगळा जात आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलत आहे? नाही, हे संदेश कोणाला काय वाटते आणि कोणी भेटावं कोण भेटू नये हे माझ्याबद्दल ठरवणारं कोण आहे? मी लोकप्रतिनिधी आहे. मला सामान्य माणसं कोणी येऊन भेटतात, काहीतरी करतात. माझी मराठा समाजाप्रती आस्था काय हे मी दाखवून दिलेले. मी भारतातला एकमेव खासदार आहे. ते काही इथं गल्लीत राजीनामा दिला नाही, लोकसभा अध्यक्षाकडे जाऊन राजीनामा दिलेला आहे आणि त्याचा परिणामसुद्धा तुम्हाला सांगतो मी भोगलेले आहेत, असं नाही. त्याचबरोबर उपोषण दिल्लीमध्ये करणारा मी एकटा माणूस आहे, परंतु कुठंच एका ठिकाणी सुद्धा उल्लेख केला नाही माझा की आज हा खासदार दिल्लीमध्ये जाऊन उपोषण करतो, त्यानं राजीनामा दिला खासदारपदाचा. त्याचा किती ठिकाणी उल्लेख झाला किंवा जे काही आंदोलन करतायत त्यांनी कुठं उल्लेख केला. परंतु मग काय त्या उल्लेखासाठी किंवा याच्यासाठी हा राजीनामा दिलेला नव्हता. समाजासाठी तळमळ आहे. मोजके राजकारणी असतील, अधिकारी मोठ्या घरचे लोक असतील, परंतु छोटा घटक जो आहे, गावामध्ये कष्ट करणारा शेतकरी असेल, मजूरदार असेल, कष्टकरी असेल, असा 90% मराठा समाज आहे. त्या समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी प्रामाणिक पहिलेपासून भूमिका आहे. त्यासाठी मी लढतो आहे आणि हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा आहे. आणि निश्चित मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबच मराठ्याला ते आरक्षण देतील. फक्त ते काय कोर्टात जाणारे वगैरे जे काही असतील यांना थोडंसं समज देऊन आवरून ही जी काही समाजामध्ये जी काही धुई निर्माण झालेली आहे, तेढ निर्माण झाली, गावगाडा विस्कळीत झालेला आहे, ते थोडंसं आपल्याला जरा सांभाळावं लागेल एवढंच मला वाटतं. कालच्या विधानसभेचं लास्ट तुमचं आचारसंहितेच्या अगोदर एक मिटिंग झाली, त्याच्यामध्ये जरांगे पाटील यांनी हे केले होते, आवाहन केले होते. या जर मिटिंगमध्ये मराठा आरक्षणासंबंधात काही जरांगे पाटलांची मागणी आहे, OBC किंवा सोयरेसारी सगळे सोयरेसारी ही मागणी असताना कुठलाच आक्षेप घेत नसल्यामुळे जरांगे पाटलांनी वेगळीच सूर मांडलेली आहे, त्याबद्दल आपली भूमिका काय? नाही, आचारसंहिता लागली. खरं म्हणजे आम्ही आग्रह धरत होतो की स्वातंत्र्याच्या पूर्वी मराठवाडा महाराष्ट्रामध्ये येण्याच्या पूर्वी जे हैदराबादमध्ये आहे, हैदराबादमध्ये मराठा समाजाला कुणबी गॅजेटमध्ये नाव आहे, तमिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, त्याचबरोबर तेलंगणामध्ये आहे, सगळीकडं गॅजेटमध्ये नाव आहेत. कारण त्यावेळेस हे जे काही मराठा साम्राज्य होतं हे अफगाणिस्तानपासून तर कटकपर्यंत हे सगळीकडं पसरलेलं होतं. त्या ठिकाणी लोक गेलेले होते. तिथल्या त्यावेळेसच्या नोंदींमध्ये, तिथल्या सरकारच्या याच्यामध्ये तो दर्जा दिला आहे. तो जर मराठवाड्याला लागू केला तर आमचा प्रश्नच मिटणार आहे. कारण विदर्भामध्ये कुणबी आहे, खानदेशमध्ये कुणबी आहे, कोकणामध्ये कुणबी आहे, फक्त मराठवाड्याला आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही सोय नाही. त्याचं मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझे वडील खानदेशामध्ये जन्माला आले, वडिलाकडं कुणबी सर्टिफिकेट आहे. माझी बायको विदर्भात जन्माला आली, तिच्याकडं कुणबी सर्टिफिकेट आहे. मी इथं जन्माला आलो, मी मराठा आहे, माझा पोरगा मराठा आहे. एका घरामध्ये आम्ही 2 कुणबीनी 2 जण मराठा आहेत. तर ही घटनात्मक आणि तांत्रिक चूक आहे, ही दुरुस्त झाली पाहिजे. जे काही गायकवाड समितीचा अहवाल आहे त्याच्यापुढं साक्षी आम्ही दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं ते मिळालं पाहिजे. ही माझी भूमिका आणि शिंदे साहेबांची भूमिका आहे. सर, इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, त्या अनुषंगाने आपण कसं पाहता? इम्तियाज जलील यांचं काही कार्यक्षेत्र नांदेड नाही. ते महाराष्ट्राचे नेते जरूर आहेत. सर्वांच्या प्रश्नावर ते आवाज उठवतात. संभाजीनगरमध्ये आता मला वाटतं नुकतेच ते लोकसभेला उभे राहिले आहेत. ते माझ्याबरोबर आमदारही होते. त्यांचं विधानसभा क्षेत्र पण तिकडंच आहे. शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय असतील ते निर्णय घेतील, परंतु या संदर्भामध्ये माझा काही संवाद त्यांच्याशी झालेला नाही.
तर जसा लोकसभेमध्ये महायुतीला मराठा समाजाला फटका बसला होता मतदानामध्ये, यावेळेस विधानसभेला, कारण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर विधानसभेला फटका बसेल, आपली प्रतिक्रिया काय? नाही, मला असं वाटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये केवळ मराठा समाजाचं नाही तर शेतकऱ्यांच्यासुद्धा अडचणी होत्या. सोयाबीन कापसाचे उत्पादक शेतकरी होते, त्यांच्याही अडचणी होत्या. त्याची नाराजी ही भोवलेली आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळं जी असतील, त्याचबरोबर ज्या काही तरतुदी करायच्या होत्या ह्या झालेल्या आहेत आणि अनेक मुलांना नोकरीसुद्धा लागलेल्या आहेत. आणि निश्चित शिंदेसाहेब प्रामाणिक प्रयत्न करणारे हे नेते आहेत, हे आपण बघताय. आणि त्या अनुषंगानं वसतिगृहाचे प्रश्न असतील, हे सगळे सुरू होत आहेत. काही वेळ आपल्याला थोडासा काही त्यांना दिला पाहिजे. आणि निश्चित मला वाटतं की जी काही नाराजी आहे ती नाराजी जी आहे ही समाजाने व्यक्त न करता कुठल्याही व्यक्ती विरोधामध्ये निश्चित थोडं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण कष्टकऱ्यांसाठी काम करणारा असा नेता आहे आणि निश्चित त्यांनी शब्द दिला ते पाळतात, त्याची प्रचिती मला आलेली आहे. तर काँग्रेसकडनं पोटनिवडणुकीसाठी चेहरा दिलेला आहे रवींद्र चव्हाण यांनुसार, तर महायुतीकडून अजूनही चेहरा डिक्लेअर झाला नाही आहे. पण ही जागा भाजप आमच्या मित्रपक्षाची आहे. शेवटी ते निर्णय घेतील. परंतु युतीचा आमचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व शिवसैनिक ताकदीने जिल्ह्यातले काम करू. सर, राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार होते त्याच्यापैकी 7 आमदारांची नियुक्ती झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही एक आहात. आणि विरोधी पक्षाने असं म्हटलेलं आहे की ते जी नियुक्ती आहे ती घाईगडबडीने कुठेतरी केलेली नियुक्ती आहे. तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने? नाही, विरोधी पक्षाचं कामच आहे की जे काही चांगली गोष्ट केली त्याच्या विरोधामध्ये बोलायचं. त्याच्यामुळं आज 7 माणसांना दिलेलं आहे. आज 7 माणसं फिरायला लागले सगळीकडं. त्या भागातले प्रश्न मांडू शकतात, फिरू शकतात, बोलू शकतात. राज्यपालांचा अधिकार आहे आणि हे विरोधी पक्षाचा अधिकार आहे प्रत्येक गोष्टीच्या विरोधात बोलणं. ते त्यांचं काम चोखपणे पार पडत आहेत. मी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, ते कायमस्वरूपी त्याच पदावर राहावं. सर, आपण लोकसभेला ज्यावेळेस निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितलेलं होतं आणि आपण प्रचारालाही देखील सुरुवात केलेली होती, परंतु त्यामध्येच तुम्हाला कुठेतरी माघार घ्यावं लागली. त्याबद्दल आपल्या मनामध्ये काही कुठं खंत होती का? आणि जर खंत असेल तर ती आपल्याला पक्षाने पावती म्हणून या राज्यसभेवरती कुठेतरी आपल्याला बघा, खंत असेल, वाईट वाटलं असेल, माणूस आहे. प्रत्येक माणसाच्या स्वभावाला एखादी गोष्ट चांगली घडली की आनंद होतो, एखादी मनाविरुद्ध घटना घडली की वाईट वाटतं. मी काय एकदम कुठल्या मुख्यमंत्र्याच्या पोटाला येऊन काय आमदार खासदार झालो नाही. 38-39 वर्ष झाले. 1985पासून माझा संघर्ष आपण बघितलेला आहे. अनेकदा पराभूत झालो, मी पराभूत झालो, माझी पत्नी पराभूत झाली. तर हे सगळे चढ उतार जीवनातले आम्ही बघितलेले आहेत. आणि हे करत असताना साहजिक आहे वाईट वाटणं. गल्लीतला कार्यकर्ता दिल्लीपर्यंत 38 वर्ष पोहोचल्यानंतर, तिथं पोहोचल्यानंतर एका क्षणामध्ये माघार घ्यावं लागते. परंतु काही राजकीय समीकरणं असतात, वरिष्ठांची, मोठ्या माणसांच्या काही गोष्टी ऐकावं लागतात. त्यावेळेस ऐकल्या, संयमानं बसलो. कुठं चकार शब्द मी आत्तापर्यंत कोणाच्या विरोधात काढला नाही. आणि माझा विश्वास माननीय शिंदे साहेबावर होता. त्यांनी दाखवून दिलं की जो काही शब्द देतो तो पाळतो. त्यांनी दाखवून दिला आणि आज विधान परिषदेवर निवड केलेली आहे. त्याच्यामुळे संयमाचं फळ या आयुष्यामध्ये निश्चित भेटतं, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर लास्ट प्रश्न, आपल्याला काय वाटतं की महायुतीच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये किती जागा निवडून येतील? महायुतीच्या किमान 250 जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि निश्चित या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राहतील.